Good afternoon, students. My name is Ajit Shankar Sawant, and we are going to learn today simple present tense. Okay, the first tense in grammar, the name is simple present tense. In simple present tense means त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? Simple present tense is used to describe habits. Means in day-to-day our life, some habits. Unchanging situations, काही गोष्टी unchanging situations, general truths means काही आपण म्हणू शकतो की जे आपले जीवनातले जे जनरल ट्रूथ्स आहेत ते, अँड फिक्स्ड अरेंजमेंट्स आणि काही निश्चित अशा अरेंजमेंट असतात ते दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. Okay, means in day-to-day life, in our general life, we use simple present tense. Means in forms plus subject means positive form. Okay, simple present tense of forms. First one is positive form. Subject plus verbचा first form yes oblique es प्लस ऑब्जेक्ट. हा आहे फर्स्ट फॉर्म ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्सचा फर्स्ट फॉर्म काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस यस ऑब्लिक ईएस प्लस ऑब्जेक्ट. हा त्याचा काय आहे? रूल आहे. सिंपल प्रेझेंटचा फर्स्ट रूल काय आहे? त्याच्या पॉझिटिव्ह फॉर्म मधला यस प्लस मीन सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस त्याला आपण यस ऑब्लिक ईएस लावतो आणि प्लस ऑब्जेक्ट. हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा फर्स्ट फॉर्म आहे. नंतर सिंपल प्रेझेंटचा जो सेकंड फॉर्म आहे तो निगेटिव्ह फॉर्म मध्ये काय आहे? सब्जेक्ट प्लस डू मीन्स डू प्लस नॉट प्लस और डझंट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म मीन्स बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके, मीन्स त्याचं काय आहे? निगेटिव्ह फॉर्म सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस त्याचा वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हा त्याचा काय आहे? निगेटिव्ह रूलचा मीन्स निगेटिव्ह फॉर्मचा रूल आहे. ओके, हे तुम्हाला दिसून येईल. ते नेक्स्ट त्याचा दुसरा फॉर्म आहे क्वेश्चन मार्क. ओके, त्याच्यामध्ये काय आहे? डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ओके, म्हणजे त्याचे तीन फॉर्म आहेत. एक पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह आणि तिसरा क्वेश्चन मार्क. मीन्स आपण त्याला काय म्हणू शकतो? प्रश्नार्थी त्याचा फॉर्म आहे. ओके, ठीक आहे. आणि नंतर त्याला आपण काय म्हणतो? इंटरगेटिव्ह. क्वेश्चन म्हणजे त्याचा जो क्वेश्चन मार्क दिला आहे त्याचा फॉर्मलाच आपण काय म्हणतो? दुसरं नाव काय आहे? इंटरगेटिव्ह नाव काय आहे? त्याचं नाव आहे इंटरगेटिव्ह. म्हणजे अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरगेटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे हे निगेटिव्ह मायनस आणि इंटरगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी. ओके, म्हणजे आता अफर्मेटिव्ह मध्ये आपण त्याच्या फॉर्म मध्ये बघूया. काही उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला. इन फ्रंट ऑफ यू सम ऑफ एक्झाम्पल्स ऑफ अफर्मेटिव्ह. म्हणजे त्याच्या पहिल्या ज्या पॉझिटिव्ह ज्याबद्दल अफर्मेटिव्ह मध्ये काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस यस ऑब्लिक ईएस प्लस ऑब्जेक्ट. ओके, हा आहे त्याचा अफर्मेटिव्ह फॉर्म. त्याचा काय आहे? अफर्मेटिव्ह फॉर्म. त्याला आपण काय म्हणतो? एक पॉझिटिव्ह चिन्हाने तुम्हाला दर्शवलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याचे काही
जे उदाहरण दिलेले आहेत तुम्हाला तुमच्या समोर, इन सम एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू. फर्स्ट वन इज आय रन फास्ट. फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस affirmative, I run fast. Then you run fast. Means in day-to-day life, in simple present tense, we use I means subject. Do you know? I means here subject. Run means verbs of first form. And then fast, it's an object. Okay? The next, you is nothing but subject. Run is nothing but verbs of first form. Fast is nothing but object. Okay. Here it is. Wrote here some yes plus yes oblique yes. Where it is used? आपण कुठे वापरू शकतो? तर हे आपण कधी वापरायचं? ज्या वेळेस ही, इथे तुम्हाला दिले उदाहरण, ही, शी, इट, या ठिकाणी तुम्हाला जे वर्ब आहे, रन म्हणजे काय आहे? वर्बचा फर्स्ट फॉर्म, त्याला काय वापरायचं? रन्स. म्हणजे ही, शी, इट. नंतर दुसरा आहे शीला रन्स, इटला रन्स. ओके. फास्ट, फास्ट. देन फास्ट इज अ ऑब्जेक्ट. मीन्स इथे काय सांगितलेलं आहे? आपण रूल नुसार काय बनवले? वाक्य बनवले. बरोबर आहे. रूल नुसार काय बनवले आपण? वाक्य बनवले. Here it is. You can see that some words or sentences made using by this rule. Subject plus verbs of first form. आणि त्याला yes लागलेला आहे. आणि प्लस ऑब्जेक्ट हा आहे जो yes ऑब्लिक es चा अफर्मेटिव्ह मधला रूल आहे. ओके. आणि नंतर दे, त्या दुसरं काय आहे? दे रन फास्ट. मीन्स ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ही, शी, इट जर आलं, ही सब्जेक्ट मध्ये ही, शी, इट जर आलं, किंवा एखाद्या मुलाचं नाव, मुलीचं नाव, किंवा एखाद्या निर्जीव वस्तूचं नाव, किंवा एक आपण काय म्हणू शकतो, वी कॅन यूज समथिंग नॉन लिव्हिंग थिंग्स, bird, some animals, it includes that he, she, it. Okay. And after that, in simple present, after the verb, we can use some yes and es form after the verb. Okay. They run fast. ते जोरात पळतात. ह्याच्यामध्ये आपण yes लावला नाही किंवा es लावला नाही, कारण हा काय आहे? अनेक वचन असल्यामुळे दे काय आहे? ते, त्या, ती, हे काय आहे? अनेक वचन. बरोबर ना? अनेक वचन मध्ये येस ऑब्लिक ईएस कधी पण त्याच्या वर्बच्या नंतर लावला जात नाही. ओके. त्यानंतर त्यामध्ये निगेटिव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिसतं बघा? त्याचा रूल काय आहे? सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस डू, डोंट, doesn't plus verbs of first form plus object. Do oblique does plus not plus verbs of first form plus object. हे काय आहे? त्याचा निगेटिव्ह फॉर्म आहे. काय आहे? सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वर्ब्स ऑफ फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हा आहे ना? निगेटिव्ह फॉर्मचा रूल काय आहे? निगेटिव्ह फॉर्मचा रूल आपण परत बघूया. सिंपल प्रेझेंटचा निगेटिव्ह फॉर्मचा रूल काय आहे? सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वर्ब्स ऑफ फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके. हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह रूल मधला. काय आहे? निगेटिव्ह रूल. ओके. त्याच्यामध्ये उदाहरण काय आहेत? आय डोंट रन फास्ट. पहिलं उदाहरण काय आहे? आय डू नॉट, अदरवाइज वी कॅन से दॅट आय डोंट रन फास्ट. मी धावू शकत नाही. म्हणजे मी धावू शकत नाही म्हणायचं मी धावत नाही. आपण काय इथे लिहिलं म्हणले?
मी धावत नाही, हा निगेटिव्ह फॉर्म झाला ना. मग इथे काय वापरलं आहे, डोंट. म्हणजे याच्यावर किंवा आपण काय वापरू शकतो, डू नॉट. त्याच्यावर आपण वापरू शकतो डू नॉट, बरोबर आहे. तर त्यानंतर दुसरं काय आहे, यू. दुसरं उदाहरण आहे, यू डोंट रन फास्ट. यू डोंट रन फास्ट. ओके, म्हणजे काय, यू डू नॉट रन फास्ट इथे. ओके. तिसरं आहे, ही डज नॉट, किंवा आपण काय म्हणू शकतो, ही डझंट रन फास्ट. त्याच्यामध्ये दुसरं उत्तर काय, ही डझंट रन फास्ट, किंवा हे काय म्हणू शकतो, ही डज नॉट रन फास्ट. देन नेक्स्ट वन, व्हॉट, शी doesn't run fast. Then it doesn't run fast. Means in that all these example of negative form of this simple present tense, we can see that some doesn't and doesn't after the he, she, it, or any non-living thing, or some children, or we can say that children, we can say that some animal, we can say boy, girl, we can use here, including here, he, she, it, after we use does not. Negative form of the simple present tense. Okay, म्हणजे ही, शी, इट, काही मुलांचं नाव, काही मुलीचे नाव, कोणी नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव वस्तू असेल, आणि काही आपण काय म्हणू शकतो, एखादी निर्जीव असं चेअर असेल, टेबल असेल, त्याच्यानंतर आपण काय वापरू शकतो, डज वापरायचं, ज्याला काय म्हणतात, डज नॉट. ही डज नॉट रन फास्ट असं येते, बरोबर आहे. त्यानंतर आपण ह्याच्यानंतर काय बघू शकतो, लास्टचं काय आहे, दे डू नॉट रन फास्ट. त्याचं काय लास्ट आहे, दे डू नॉट रन फास्ट. ओके, म्हणजे दे नंतर डू नॉट रन फास्ट असं काय येतं, सेंटेन्स येतं, बरोबर आहे. म्हणजे आपण डू नॉट वापरतो, निगेटिव्ह मध्ये डू नॉट वापरतो, आय नंतर काय वापरतो, डोंट किंवा डू नॉट वापरतो, यू नंतर डोंट किंवा डू नॉट वापरतो. परंतु ही, शी, इट हे जे असेल तर आपण डज नॉट हे वापरत असतो. ह्या रूल मध्ये काय आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, कोणत्या, निगेटिव्ह फॉर्म ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आर यू गेटिंग माय पॉइंट? देन आता आपण बघूया तिसरा जो फॉर्म तुम्हाला दिसून येतोय तो आहे इंटरोगेटिव्ह फॉर्म. तो तिसरा पॉइंट काय आहे, इंटरोगेटिव्ह फॉर्म. इंटरोगेटिव्ह फॉर्म त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थी. त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थी. ओके, त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थी. तर त्यामध्ये काय सांगितले आहे, डू आय रन फास्ट, त्याच्या आधी काय वापरले आहे डू. त्याचा आपण पहिला काय बघूया, त्याचा रूल बघूया. ओके, डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ओके, डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा इंटरोगेटिव्हचा काय आहे, म्हणजे तिसरा फॉर्म आहे, म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ दिस सिंपल प्रेझेंट. यू कॅन से दॅट इंटरोगेटिव्ह. तर ह्याचे काय उदाहरणं काय आहेत आपण रूल्स बघूया. डू आय रन फास्ट, म्हणजे याचा अर्थ काय होतो, मी जोरात धावतो का, बरोबर आहे ना. सिंपल प्रेझेंट मध्ये काय आपण म्हणतो, म्हणजे ही सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ, हे तुम्हाला माहितीच आहे, बरोबर ना. आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो, साधा वर्तमान काळ. म्हणजे सध्या ती काय होत आहे, म्हणजे मी की डे टू डे लाईफ मध्ये रोज ती क्रिया होत असते, त्याला आपण काय म्हणतो, सिंपल प्रेझेंट टेन्स.
रोज ती क्रिया आपण करतो, बरोबर ना. म्हणजे मी सकाळी उठतो, मी खातो, मी पितो, मी जेवतो, मी झोपतो, मी आंघोळ करतो, ही रोजची जीवनातली काय आहे आपली ही घडामोडीची क्रिया आहे. त्यावेळेस आपण काय वापरायचं असतं, सिंपल प्रेझेंट टेन्स हे वापरायचं असते, बरोबर. मग त्याच्यामध्ये आहे पहिलं उदाहरण आपण बघितलं आहे डू आयरन फास्ट. त्याच्यामध्ये काय बघितलं आहे, डू आयरन फास्ट. त्याच्यामध्ये दुसरा आहे डू यू रन फास्ट. डू यू रन फास्ट मीन्स तू जोरात धावतो का. पहिलं उदाहरण काय आहे, मी जोरात धावतो का. दुसरं उदाहरण आहे तू जोरात धावतो का. तिसरं उदाहरण आहे डज ही रन फास्ट. तो जोरात धावतो का. डज शी रन फास्ट. ती जोरात धावते का. डज इट रन फास्ट. ते जोरात धावतो का. आणि लास्ट आहे डू दे रन फास्ट. ती जोरात धावतात का, आहे का नाही. म्हणजे आता तुम्हाला फरक दिसतोय. डू ह्या सॉरी त्याच्यामध्ये काय इंटरनेटिव्ह मध्ये डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, डू आय रन फास्ट, डू यू रन फास्ट, डज ही रन फास्ट, डज शी रन फास्ट, डज इट रन फास्ट अँड डू दे रन फास्ट, आहे का नाही. या रूलनुसार आपण हे वाक्य तयार केलंय. परंतु तुम्हाला एक गोष्ट दिसून येते, डज कुठं वापरले आहे या रूल मध्ये. ही शी इट या सब्जेक्टच्या आधी, म्हणजे या सब्जेक्टच्या आधी, या कर्ताच्या आधी हे वापरलेलं आहे, बरोबर ना. ही शी इट या सब्जेक्टच्या आधी काय वापरलंय, डज 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 हे वापरलं गेलेलं आहे. त्याच्या आधी आपण बघितलं आहे आय यू आणि डू सॉरी दे, ह्याच्या आधी काय वापरलं आहे, डू हे काय वापरलं आहे, प्रिपोजिशन वापरलेलं आहे, राईट. हे वापरलेलं आहे. देन नेक्स्ट हे आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सची आपण रूल नुसार काही वाक्य बनवली आहेत, ते आपण परत बघूयात. ह्याचा आपण परत पडताळा करूया. रूल नुसार आपण परत बघूयात. काय आहे, फर्स्ट फॉर्म सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस यस ऑब्लिक ईएस प्लस ऑब्जेक्ट. देन निगेटिव्ह फॉर्म सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. देन नेक्स्ट वन थर्ड फॉर्म इज डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह ते काय आहेत, तीन फॉर्म आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सचे. म्हणजे सिंपल पास्ट मध्ये पण तेच असणार तीन फॉर्म, सिंपल आपण फ्युचर मध्ये पण हे तीन फॉर्म बघणार आहोत, त्याचे रूल बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण परत बघूयात. पहिलं उदाहरण काय आहे, आय रन फास्ट, मी जोरात पळतो. डे टू लाईफ मध्ये की आपण रोज कशी ती क्रिया करत असतो. वी डू दिस वर्क डे टू डे लाईफ डेली. ओके, दॅट्स वाय वी यूज इट. आय रन फास्ट सिंपल फ्युचर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आय रन फास्ट म्हणजे पहिलं उदाहरण आहे. आय रन फास्ट, मी जोरात पळतो. यू रन फास्ट, तू जोरात पळतो. तिसरा आहे ही रन्स फास्ट, तो जोरात पळतो. शी रन्स फास्ट, ती जोरात पळते. इट रन फास्ट, ते जोरात पळते. आणि दे रन फास्ट, ते जोरात पळतात. म्हणजे तुम्हाला कळलं आहे, ही शी इट नंतर वर्बच्या नंतर यस प्रत्यय लागलेला तुम्हाला दिसून येतो, बरोबर आहे ना.
तसंच आता निगेटिव्ह बघूया आपण. रूल नुसार सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आयच्या नंतर डोंट आले. काय आले? आय नंतर डोंट मीन्स डू नॉट. आय डोंट रन फास्ट म्हणजे निगेटिव्ह फॉर्म मध्ये आय डोंट रन फास्ट असं वापरतो आपण अकॉर्डिंग टू दॅट रूल. मीन्स आय नंतर डू प्लस नॉट म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? डोंट. मी जोरात पळत नाही. यू डोंट रन फास्ट. तू जोरात पळत नाही. ही डझंट वापरलंय आपण. डझंट मीन्स व्हॉट? ही डज नॉट रन फास्ट. त्यानंतर शी डझंट मीन्स शी डज नॉट रन फास्ट. इट डझंट मीन्स इट डझंट रन डज नॉट रन फास्ट. दे डू नॉट रन फास्ट आले आहे की नाही. म्हणजे ही शी इट नंतर डज आलेले. ही शी इट नंतर डज आले प्लस नॉट आले हे दिसून येते. बरोबर ना. आता हे असं आहे. इंटरगेटिव्ह फॉर्म मध्ये काय आहे? डू आय रन फास्ट. मी जोरात पळतो का? डू यू रन फास्ट. तू जोरात पळतो का? डज ही रन फास्ट. तो जोरात पळतो का? डज शी रन फास्ट. ती जोरात पळते का? डज इट रन फास्ट. ते जोरात पळते का? आणि लास्ट आहे डू दे रन फास्ट. म्हणजे काय सांगितलेलं आहे? ते जोरात पळतात का? आहे की नाही. म्हणजे आयच्या आधी आपण काय वापरले? डू वापरले. त्याच्यामध्ये काय वापरले? आयच्या आधी इंटरव्ह्यू मध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये डू वापरले. म्हणजे आपण त्याला प्रश्न विचारतोय आहे की नाही. डू आय रन फास्ट क्वेश्चन मार्क आहे की नाही. इथं क्वेश्चन मार्क आला. डू यू रन फास्ट. तू जोरात पळतो का? डज ही रन फास्ट म्हणजे डज आला.